नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता, त्यातील अध्याय 2 सांख्ययोग, श्लोक क्रमांक 20. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्थ: कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. तात्पर्य: गुणात्मक दृष्ट्या पाहिल्यास परमात्म्याचा सूक्ष्म अणुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत. शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये किंचितही परिवर्तन होत नाही. काही वेळा आत्म्याला कुटस्थ अर्थात स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यांतरे होतात. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी ते लुप्त होते. परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नसतो, परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्याचा शरीराचा जन्म होतो. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चितपणे आहे आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. अर्थात त्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातही नोंद नाही. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याचा जन्माचा इतिहास शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तरुणपणातील चैतन्य वृद्धावस्थेतही आढळून येते. शरीरातील होणाऱ्या परिवर्तनांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. वृक्ष किंवा इतर कोणतीही गोष्ट क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. आत्म्यापासून इतर उपफळेही निर्माण होत नाहीत. शरीरापासून उत्पन्न होणारी उपफळे म्हणजे मुलेबाळे आहेत आणि ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच असतात आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटते. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपफळे नसतात किंवा त्यांच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही. म्हणून आत्मा 6 प्रकारच्या शरीरात स्थित्यंतराच्या पलीकडे असतो. कठोपनिषदातही याच प्रकारचा श्लोक आपल्याला आढळतो. श्लोक: न जायते म्रियते वा विपच्छिन्नायं कुतचिन्नः बभूव कच्चित् अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेतील वर्तमान श्लोकाप्रमाणेच आहे, पण या श्लोकामध्ये विपच्चित हा एक विशिष्ट शब्द आहे. त्याचा अर्थ विज्ञान किंवा ज्ञानी असा होतो. आत्मा पूर्ण ज्ञानमय आणि नित्यपूर्ण चेतनेने युक्त असतो. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरून जाणू शकतो. कधीकधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, तरीही सूर्याचा प्रकाश आकाशात स्थित असतो आणि ही दिवसाची वेळ असल्याचे आपल्या लक्षात येते.
अगदी पहाटे थोडासा जरी प्रकाश आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याचप्रमाणे सर्व शरीरांमध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, चेतना ही असतेच. यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरीही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे, कारण आत्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणीयशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपले वास्तविक स्वरूप विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णाच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवणूक निरुपयोगी झाली असती. आत्म्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अणुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा प्रभू. यांची सुद्धा कठोपनिषदात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अनोरियात्मनः ते महीयानात्मास्या जन्तेर्निहितो गुहायं तमक्रतुः पश्यति वीतकोशो धातुः प्रसादान्मही मानमात्मानः. परमात्मा आणि जीवात्मा हे दोघेही जीवाच्या एकाच वृक्षारूपी शरीरामधील हृदयामध्ये स्थित आहेत. जो भौतिक इच्छा तथा शोक यामधून मुक्त झाला आहे, केवळ तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण आहे परमात्म्याचे उगमस्थान आहे आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अणुरूप जीवात्मा आहे. म्हणून त्याने श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून ज्ञानप्राप्ती करून घेणे आवश्यक आहे.